नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित हाणामारी, मारुती डुकरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल। रोहिला पिंपरी गावात तणाव, पोलीस बंदोबस्त वाढला, नातेवाईकांचा एसआयटी चौकशीचा निर्धार। जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी गावात 21 ऑक्टोबर रोजी फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती। या हाणामारीमध्ये अनेक जण गंभीर झाले होते। सर्व जखमींना परभणी व नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यापैकी मारुती निवृत्ती डुकरे वय 42 वर्ष राहणार रोहिला पिंपरी या जखमी व्यक्तीचा 6 नोव्हेंबर रोजी सकाळी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सायंकाळी मृतदेह नांदेडवरून थेट बोरी पोलीस ठाण्यात आणण्यात आला। यावेळी नातेवाईकांसह शेकडो नागरिकांनी ठाण्यात गर्दी केली। नागरिकांनी फरार आरोपींना 48 तासात अटक करा, एसआयटी चौकशी करा अशी मागणी करत मृतदेहासमोर ठिय्या दिला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि बोरी पोलीस ठाण्याचे एपीआय रामेश्वर दोंडगे यांनी नातेवाईकांशी चर्चा करून सांगितले की फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल आणि प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत होईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। दरम्यान मयत मारुती डुकरे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी समस्त हिंदू बांधवांच्या वतीने उद्या 7 नोव्हेंबर रोजी बोरी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रोहिला पिंपरी बोरी बस स्थानक व कौसडी फाटा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गावात प्रचंड संतापाचे वातावरण असून मारुती डुकरे यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।